नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्रे या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तलाठी पदाबद्दल संपूर्ण माहिती. तर चला मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तलाठी हा महाराष्ट्र महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनी संबंधीची अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. तलाठी गाव पातळीवर नोंदवह्याचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यामध्ये ठेवतो. तलाट्याच्या कार्यालयात सज्जा असे म्हटल्या जाते. साधारणतः 1 ते 3 गावासाठी एक तलाठी नेमून दिला जातो. गावातील गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाट्यावर असते. मंडळ अधिकारी हा तलाट्याचा निकट वर्ती वरिष्ठ अधिकारी असतो. मंडळ अधिकाऱ्यावर तहसीलदाराचे नियंत्रण असते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 373 नुसार प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात. तहसीलदारालाच मामलेदार असेही म्हटले जाते. 1918 पासून शाहू महाराजांनी पगारी तत्वावर तलाठी नेमण्यास सुरुवात केली होती. तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हा अधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते. तलाट्याच्या कार्यालयात सज्जा असे म्हटल्या जाते. प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अनेक तलाठी असतात. तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग 3 चा कर्मचारी असतो. म्हणजेच तलाठी हे गट क प्रकारचे पद आहे. तलाट्यावर नजीकचे नियंत्रण सर्कल ऑफिसरचे म्हणजेच मंडळ अधिकारी व तदनंतर तहसीलदारचे असते. महसूल खात्याचे गाव पातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो. जमीन महसुलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदार बघतो. त्यावर योग्य तो निर्णय घेऊन मग तो पुढील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जातो. गावचा नमुना क्रमांक 7, 12 व 8 इत्यादीशी तलाठी संबंधित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूल विषयक कामाची जबाबदारी तलाठी पार पाडत असतो. गाव पातळीवर महसूल, तगाई वसुली, दुष्काळ इत्यादी कार्याशी तलाठी संबंधित आहे. गाव पातळीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची प्राथमिक जबाबदारी तलाट्यावर असते. गाव पातळीवर जमीन महसूल, थकबाकीदार व जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाट्याची असते. गाव पातळीवर पीक पाण्याची नोंद करणे तलाठी करत असतो. गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार तलाट्यास आहेत. गाव पातळीवर शेतजमिनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाट्यास आहे. गावातील जमीनधारकाच्या नोंदी ठेवण्याचे कामही तलाठी करतो. तहसीलदाराने निश्चित केलेली पिकाची आणेवारी तलाठी राबवत असतो. गाव पातळीवर कौटुंबिक शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड वितरित करण्याचे कार्य देखील तलाठी पार पाडत असतो. गाव पातळीवर निवडणूक यंत्रणेतील एक घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भात सोपविलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाट्यावर असते. तहसीलदार, जिल्ह्याचा महसूल अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गाव पातळीवर वरील मरणोत्तर चौकशीची प्रतिवृत्त चौकशी, फौजदारी प्रकारातील जबानी
व तपासणी इत्यादी कामकाजाशी तलाठी संबंधित आहे. तलाट्यास गैरवर्तणुकीबद्दल शासन करण्याचे अधिकार उपजिल्हा अधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यास असतात. गाव पातळीवर तलाठी दप्तरास महसूल खात्याशी संबंधित माहिती 21 प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते. 7-12 उतारा अधिनियम 1966 नुसार 21 विविध प्रकारचे गाव नमुने तलाठी सज्जात ठेवलेले असतात.